हनुमान जयंतीच्यो तुमका सगळ्यांक खूप खूप शुभेच्छा. म्हटलं गोडधोड काहीतरी करूया. नारळाच्या रसातला केळ्याचा शिकरण आणि गव्हाच्या पिठाच्यो पुरयो केल्या. अशा करून बघा, एकदम भारी लागतं. एक वाडगो घेतलं, त्याच्यात जरा पाणी घातलं, किसलेलो गूळ घातलं. गूळ व्यवस्थित वितळल्यावर ओल्या नारळाचा रस मिक्सराक लावून तो काढून घेतलं, तो घातलं. किंचितसा मीठ आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित रस ढवळून घेतलं. नंतर अशी केळी ना बारीक कापून, ही आमची घरगुती पिकलेली हो, तुम्ही बाजारी घातलंच तरी चालतं. रसबाळ घाला, इलायची घाला, केळी खयची चलतं. किसण्यार किसून घाला किंवा असे बारीक तुकडे करून घाला, नाहीतर नंतर मग ठेचा जरा, कारण शिकरण मिळा नाही हो वया. व्यवस्थित तर ठेचलाच ना काय फ्रीजमध्ये ठेवायचं, थंडगार होऊ वया, म्हणजे चव भारी येत. आणि गरम गरम पुरी. नंतर गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात मीठ घातलं आणि घट्ट मळून घेतलं. तेल लावायचा नाही, पुरयो काढूची असत म्हणा. घट्ट गोळो मळलास, जेवढा मऊ मळशात तेवढं पुरयो गरगरीत फुगतं. नंतर चपाती लाटतात तशी एक मोठी चपाती लाटून घ्यायची. ही आमची पारंपरिक पद्धत. आता ती मशीन इली आहेत पुरये काढूची, आम्ही तसला काय करीत बसणो नाही. मोठी एक पोळपाटभर चपाती लाटली की वाटयेन फटाफट पुरयो मारीत जाणे किंवा डब्याचा झाकणा घ्यावं. लहानापासून मोठ्यापर्यंत ही कामं फटाफट होतं तो, आणि आवडतात त्यांना अशो पुरयो करू. तोपर्यंत तेल तापत ठेवलेलं असतं. नंतर तेल तापलं की त्याच्यात सोडायची, गरगरीत टम्म फुगान येतं. ह्या पुरयेबरोबर केळ्याचं शिकरण खाशात ना, अप्रतिम चव लागतं. करा आणि खाऊन बघा, एकदम भारी. नारळाच्या रसातला एकदम चविष्ट लागता दुधापेक्षा. असा करा, खावा, आवडतला तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.